बातमी बीडमधून आहे। हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी मिलिंद एकबोटे हे बीडमध्ये दाखल झालेत। धार्मिक संघर्ष होऊ नये म्हणून पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलाय। तसंच वादग्रस्त कीर्तनकार संग्राम बापू भंडारे सुद्धा या आक्रोश मोर्चासाठी बीडमध्ये दाखल झालेत। हिंदूंवर अन्य धर्मीयांकडून अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। आकाश, या मोर्चासाठी आता पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। मोर्चाची तयारी कशी झालेली आहे, गर्दी जमलेली आहे का आणि कोणकोणते महत्त्वाचे नेते या मोर्चासाठी उपस्थित आहेत? नक्कीच बीडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं आहे। आता काही वेळात हा मोर्चा सुरू होणार आहे। या मोर्चासाठी मिलिंद एकबोटे हे बीडच्या जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाले आहेत आणि थोड्या वेळातच गोपीचंद पडळकर देखील या ठिकाणी येतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाला सुरुवात होणार आहे। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स या ठिकाणी जाणार आहे। या ठिकाणी जे आहे मिलिंद एकबोटे असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे जे मोर्चाला आलेल्या हिंदू जनबांधवांना या ठिकाणाहून संबोधित करणार आहेत। ते काय बोलतील याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे कुठलाही वाद होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील सतर्कता बाळगल्याचं बघायला मिळत आहे। ठिकठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त देखील पोलिसांकडून तैनात करण्यात आला आहे। आकाश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल।